मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या बंगल्याचं अवघ्या 4 महिन्यात पुन्हा एकदा नूतनीकरण करण्यात येणार आहे। 4 महिन्याआधी 3.5 कोटींचा खर्च करून बंगल्याचं नूतनीकरण करण्यात आलं होतं। मग आता नव्या प्रस्तावानुसार 2,90,00,000चा खर्च का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय। यापूर्वी करण्यात आलेल्या कामांमध्ये अंतर्गत दुरुस्ती, नवीन सुविधा, स्वयंपाकघराचं आधुनिकीकरण अशा कामांचा समावेश होता। महापौरांच्या बंगल्याबाहेरून आढावा घेतायत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे, आपण पाहूया। मी सध्या मुंबईच्या महापौर असलेल्या रितू तावडे यांच्या बंगल्याच्या बाहेर आहे आणि या बंगल्याचं भाग्य असं आहे की या बंगल्यावर महिन्याला कोट्यवधींचा खर्च केला जातो। याआधी 3 कोटींचा खर्च झालेला आहे। आता नव्याने प्रस्ताव हा सादर केला जाणार आहे, जवळपास 2.89 कोटींचा आहे। आणि या बंगल्यात महापौर रितू तावडे यांचं वास्तव्य आहे। त्या महापौर झाल्यापासून आता वेगवेगळी डागडुजी केली जाते। आत नव्याने पर्जन्य वाहिन्या असतील किंवा सांडपाणी वाहिन्या असतील, हे सर्व केलं जाणार आहे। विशेष करून आता महापौर आत बंगल्यात काम करत असणार, त्यामुळे बाहेरचा आवाज आत जाऊ नये यासाठी नॉईज बॅरियर पॅनल्स आहेत ते बसवले जाणार, म्हणजे ध्वनिशोषक जो रस्त्यावरचा आवाज आहे तो आत जाऊ नये, महापौर मॅडम यांना काम करताना त्रास होऊ नये यासाठीचा ही सर्व खटाटोप आहे। एप्रिल महिन्यातच 3.40 कोटींचा जो खर्च झालेला होता आणि अशा स्थितीत आता नव्याने हा खर्च, त्यामुळे या खर्चावरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। त्यामुळे विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणचा गिरीश कांबळे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर आता या वेळच्या नूतनीकरणात नक्की कोणत्या कामांचा प्रस्ताव आहे ते पाहूयात एकदा। ES पाटणवाला रोडवर बायोशोषक ध्वनिरोधक पाहिजेत। फर्निचर आणि इंटिरियरसह कंटेनर आधारित परिषद सभागृह हवंय। मग इंटरलॉकिंग पेवर्स पुन्हा टाकणं, नवीन गटार, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि उपयोगिता लाईन, पाण्याच्या टाक्या, यांत्रिक आणि विद्युत कामं, यासोबतच घरगुती आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या खोल्यांचंही नूतनीकरण करायचंय।